आणि जे घड्याळ घेऊन उभे आहेत ते तर आमदारच आहेत. काय गरज आहे? नाही, एकालाच दोन देण्यापेक्षा एक एक दोघाला द्या ना. आता परभणीकर हुशार आहेत, पात्रीकर हुशार आहेत, त्यांना माहिती आहे काय करायचं ते. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही पाठवायचं आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतून मंत्रालयामध्ये आम्ही पाठवू. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आज तारीख 6 नवंबर 2024 बुधवार के रोज पाथरी विधानसभा चुनाव क्षेत्र के लोकप्रिय आजाद उम्मीदवार अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी इन्होंने आज पाथरी शहर में प्रचार ऑटो रैली को निकालकर अपने प्रचार का शुभारंभ किया है। पाथरी विधानसभा चुनाव क्षेत्र के आजाद उम्मीदवार के तौर पर खड़े हुए लोकप्रिय उम्मीदवार अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी इन्होंने आज अपने प्रचार रैली को शुरुआत करते हुए कई ऑटो के साथ अपनी रैली निकाली, जिसमें हजारों कार्यकर्ता उनके साथ मौजूद थे। इस समय उन्होंने पहले डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराज और साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे इनके प्रतिमा को पुष्पमालाएं अर्पण करते हुए अभिवादन किया। पाथरी विधानसभा उम्मीदवार अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी इनके निवास स्थान से मेन रोड होते हुए सेलू कॉर्नर, शिवाजी चौक, बाजार समिति तक ये भव्य ऑटो रैली और बड़े संख्या में घोषणाबाजी देते हुए प्रचार का शुभारंभ किया। इसमें हजारों उनके समर्थक मौजूद थे। परभनी शहर के रेलवे स्टेशन इलाके में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से गुडूस यार्ड की ओर जाने वाले रास्ते पर यात्री जाने वाले पुल के नीचे एक 62 साल के युवक की मृतदेह का शरीर पाया गया। यह घटना 6 नवंबर 2024 बुधवार को दोपहर 4:30 बजे के दरमियान ये मामला दिखाई दिया है। मृतक के पेट में चाकू के वार किए हुए दिखाई दे रहे हैं, ऐसा देखने वाले प्रथमदर्शी का कहना है। खून का दिखने की वजह से उनकी किस लिए खून किया गया है, इसके लिए पुलिस जांच कर रही है। इस घटना के बारे में पुलिस सूत्रों से अधिक जानकारी मिली है कि मृतक का नाम बाजीराव नागोराव खंडारे, उम्र 62 साल, ऐसा बताते हुए मयत व्यक्ति ये शहर के आनंद नगर में रहने वाले थे। रेलवे स्टेशन के गेटमैन पर पद पर वो रिटायर हुए थे। बुधवार दोपहर जब वो उनके घर पर थे, उनके पास वहाँ एक फ़ोन आया। फ़ोन को बात करते हुए वो रेलवे स्टेशन क्षेत्र में आ गए। कुछ देर बाद उनका शव ही मिला। ऐसा प्रतीत हो रहा है कि मृतक बाजीराव खंडारे के पेट पर किसी तेजदार चाकू से वार किया गया है और उनका खून किया गया है। इस घटना की जानकारी मिलते ही पुलिस प्रशासन मौके पर पहुंचा, जिसमें एडिशनल एसपी यशवंत काळे, डीवाईएसपी समाधान पाटिल, नवा मुंडा पुलिस थाने के पुलिस कर्मचारी अधिकारी, स्थानिक पुलिस शाखा के अधिकारी कर्मचारी, स्वर्ण पथक और ठसे पथक भी इस जगह पर आकर पहुंचे। पंचनामा करते हुए मृत शरीर को हिरासत में लेकर पोस्टमार्टम के लिए सरकारी अस्पताल में रवाना किया गया है। मय्यत बाजीराव नागोराव खंडारे, उम्र 62 साल, रेलवे से गेटमैन की ड्यूटी थी उनकी, जो रिटायर हो चुके थे। इनकी खून करने की वजह क्या है, इसकी पुलिस तलाश कर रही है। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। पाथरी विधानसभा चुनाव क्षेत्र में सभी उम्मीदवारों के निशानी मिल जाने के बाद आज 6 नवंबर 2024 बुधवार के रोज पाथरी विधानसभा चुनाव क्षेत्र के महाविकास आघाड़ी के उम्मीदवार और कांग्रेस आय के उम्मीदवार खड़े हुए सुरेश राव वरपुड़कर, इनके प्रचार के लिए आज सोनपेट से शुभारंभ किया गया। इसकी प्रचार सभा आयोजित की गई थी। इस समय महाराष्ट्र के पूर्व मंत्री एवं युवा नेता अमित भैया देशमुख ये खास तौर पर मौजूद थे। इस समय मंच में सांसद संजय जाधव, पूर्व सांसद एडवोकेट तुकाराम रेंगे पाटिल, रवि सोनकांबळे, उप महापौर भगवानराव वाघमारे, रामभाऊ घाडगे, धोंडाजी चव्हाण, एच.एस. हाशमी, पूर्व विधायक कदम, नदीम इनामदार, बाळासाहेब रेंगे, सलीम भाई कुरैशी, आयोजक दनले पवार, सुमित पवार, इन युवाओं ने इस कार्यक्रम का आयोजन किया था। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस के संतोष चौहान, बाबूराव सहजराव, कैलाश सहजराव के साथ कई पदाधिकारी कार्यकर्ताओं ने कांग्रेस में शामिल हुए और प्रवेश किया। इस समय विधायक राजेश विटेकर, इन्हें दोबारा विधानसभा में खड़े रहने की जरूरत क्या है, ऐसा नतारते हुए अमित भैया देशमुख और सांसद संजय जाधव, इन्होंने जो तोप दागी है, आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। सभा में बड़ी संख्या में किसान, युवा वर्ग और नागरिक मौजूद थे। आज अपने लाडके उमेदवार आदरणीय सुरेशराव वरपुडकर यांच्या प्रचारासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे।
मगाशी एक गाणं लावलं होतं कोणीतरी, लावता येईल का आणखी थोडस? सुरेशराव वडपुरकर साहेब साऱ्यांचे लाडके झाले या. एवढं प्रेम आमचे स्नेही आदरणीय सुरेशराव वडपुरकरांवर आपण करता. खरं म्हणजे तुम्हाला इथे सांगायला हरकत नाही की महाराष्ट्र विधिमंडळामध्ये ते आमचे नेते आहेत. म्हणजे आदरणीय बाळासाहेब थोरात, आदरणीय नाना पटोले, आदरणीय विजय वडेट्टीवार यांच्या नंतर आदरणीय सुरेश वरपुडकर ते महाराष्ट्र विधिमंडळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत. आणि म्हणून विधिमंडळामध्ये जर आम्हाला भाषण करायचं असेल तर सुरेश वरपुडकरांकडे आम्हाला विनंती करावी लागते आणि मग ती ते मान्य केल्यानंतर आमचा नंबर लागतो. अशी ख्याती आपल्या उमेदवाराची आहे आणि ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे निकटवर्ती आहे. आणि तो स्नेह जोपासण्यासाठी मी खास करून इथं आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे. आदरणीय सुरेश वडपुरकरांचं स्थान हे वरचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार हे आता तुम्ही ठरवलंय का नाही? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सत्ता स्थापन जेव्हा आपण करू तेव्हा मराठवाड्यामधले काही चेहरे जे 23 नोव्हेंबर नंतर तुम्हाला टीव्हीवर पाहायला मिळतील त्यापैकी एक चेहरा तुमच्या समोर इथं विराजमान आहे. आणि म्हणून आता पाथरीच्या मतदारांना मी सांगू इच्छितो की येणारा काळ आपल्यासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं मराठवाड्यातून जी नावं चर्चेमध्ये आहेत त्यात आघाडीवर आदरणीय सुरेश वडपुरकरांचं नाव असेल हे मला आपल्याला विनम्रपणे सांगावंसं वाटतं. त्यांच्यासारखा दांडगा अनुभव हा क्वचितच एखाद्याकडे असेल आणि म्हणून आजवर तुम्ही त्यांचं नेतृत्व जोपासलेलं आहे आणि यापुढेही ते जोपासावं हे आव्हान करण्यासाठी मी आपल्या पुढे इथं आलेलो आहे. हा लढा महायुती आणि महाविकास आघाडी असा आहे. आदरणीय सुरेश वडपुरकरांनी आपल्या मनोगतामध्ये महायुतीच्या कारभाराबद्दल आपल्यापुढे आपलं मत व्यक्त केलं. आंबेडकरी चळवळीतले नेते शिरसाट त्यांनी सुद्धा मार्मिक भाष्य केलं. महायुतीचा हा जो कारभार आहे हा भ्रष्टाचारानं बरबटलेला आहे. महायुतीचा सरकारचा पाया देखील भ्रष्टाचारावर उभा केलेला आहे. आणि खरंच परभणी जिल्ह्याचं मी कौतुक करू इच्छितो. तुम्ही म्हणाला तिथं कोणीही फुटलं नाही. सामान्य माणसाशी इमान राखणारे तुम्ही सगळे, तुम्हाला सलाम आहे. परभणी जिल्ह्यामध्ये एखादा उद्योग नव्यानं उभा राहिलाय का मला माहिती नाही. महाराष्ट्र सरकारनं उद्योग काही उभे केले नाहीत परभणी जिल्ह्यामध्ये. कसे उभे करतील? उद्योग सगळे गुजरातला चालले
ऐकलं असेल तुम्ही. आणि म्हणून महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रासाठी काम करतंय का गुजरातसाठी काम करतंय हाही प्रश्न उभा राहिला. परभणीमध्ये उद्योग नाही, नांदेडमध्ये उद्योग नाही, लातूरमध्ये उद्योग नाही, उस्मानाबादमध्ये उद्योग नाही, बीडमध्ये उद्योग नाही, जालन्यामध्ये उद्योग नाही, औरंगाबादमध्ये उद्योग नाही. मग उद्योग आहे कुठं? कुठंच नाही. आणि मग आपल्या मुलांना काम कसं मिळेल? सुशिक्षित बेगारांच्या हातामध्ये नोकऱ्या कशा देता येतील आपल्याला? आणि म्हणून मराठवाड्याचं हे जे मागासलेपण आहे हे दूर करण्यासाठी आपल्याला आदरणीय सुरेश वरपुडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे उद्योग येणार आहेत ते परभणीकडं खेचून आणण्याचं काम हे आदरणीय सुरेश वरपुडकरांना करावं लागेल. मला माझ्या सहकार्याने आता ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. ते असं म्हणतात की महाविकास आघाडी सत्तेत येताच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार. महालक्ष्मी योजनेद्वारे महिलांना दरमहा 3,000 रुपये मिळणार. काही महाविकास आघाडीचे बंडखोर या ठिकाणी उभे आहेत. माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे, आव्हान आहे की महाविकास आघाडीच्या त्यांनी पाठीशी उभं राहावं, त्यांनी आपले उमेदवारीचे अर्ज मागे घ्यावेत आणि महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा अशी एक विनंती आणि जाहीर आव्हान देखील मी या निमित्तानं त्या सगळ्या आमच्या मित्रांना करू इच्छितो. आणि जे घड्याळ घेऊन उभे आहेत ते तर आमदारच आहेत ना? हो ना. आता जे घड्याळ घेऊन उभे आहेत ते आहेतच. 2 आमदार पाहिजे त्यांना, 2 आमदार. काय गरज आहे? नाही, एकालाच 2 देण्यापेक्षा एक दोघाला द्या ना. आता परभणीकर हुशार आहेत, पात्रीकर हुशार आहेत, त्यांना माहिती आहे काय करायचं ते. एकालाच 2 देण्यापेक्षा एकेकाला 2. 20 नोव्हेंबर रोजी तुम्हाला मतदान करायचं आहे. क्रमांक 2 ला सुरेश वरपुडकरांचं नाव आहे, हाताचं चिन्ह आहे आणि हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला आदरणीय सुरेशराव वरपुडकरांना बहुमतानं निवडून द्यायचं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही पाठवायचं आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतून मंत्रालयामध्ये आम्ही पाठवू. एवढंच या निमित्तानं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आपल्या सगळ्याला आता नेते बोलून गेले, जास्त मी काही बोलणार नाही, पण 2 शब्दात मी आपल्याला विनंती करणार आहे की समाजाच्या हिताचं, आपल्या हिताचं, आपल्यामध्ये असणारं, आपल्याला नेहमी सातत्यानं भेटणारं, आपल्याला अडीअडचणीत मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सुरेशराव वरपुडकर आहे. हे आपण विसरता कामा नये. काही क्षणी असे येत असते. आता निवडणुकीची गर्दी आहे, काही लोक स्वतः आमिषे दाखवण्याचं कामं बी करतील, पण त्या नुसत्या आमिषे हे तात्पुरते दाखवते, पुन्हा काही भेटत नाही. त्यामुळे आपण थोडं जागरूकतेने या ठिकाणी मतदान प्रक्रिया राबवताना आपण जागरूकता बाळगली पाहिजे. मी या मताचा आहे. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये सगळे लोक आपल्या पाठीशी असताना सोनपेठ तालुक्याचे भूमिपुत्र मात्र आपल्या विरोधात होते. हे आपल्या सगळ्यांना उजागर सांगितलं. आता त्यांना तुम्हाला मतं मागायला तुमच्याकडे येतील.
तेव्हा त्यांना विचारा बाबा लोकसभेला तू कुठं होता, मग आता आमच्याकडे कशाला, ज्याच्याकडे गेलता तेव्हा त्याच्याकडेच राहा. आता बोलू म्हणून त्या महादेव जानकर साहेबाला प्रचारला तुझ्या, आम्हाला कशाला बोलवतो. त्यामुळं हे संधी साधू लोक बरं आता त्याला आमदारकी भेटले पुन्हा कशाला खाजून अवदान. एकदा तुम्हाला आता विधान परिषद दिली म्हणली पुन्हा इकडे कशाला दिले, चुकानं खाय ना तिकडे दिले, भीमानं खा गुन्हानं ती काही जमाना, त्याला पुन्हा इकडे बी पाहिजे. बरं लढायची कशी, इकडं त्या महादेव जानकरचा माल हल्ला, त्याची काशी करून गेलं ती. आता इकडं लढायचं तर डिप्युटीचा माल हल्लाय, हल्ला का नाही तुम्ही सांगा इमानदारी तुमच्या मायाबापाची. अरे साहेब माझ्या कार्यकर्त्याला मी टाकलेल्या शिफारशी सुद्धा त्याने कट केल्या सोनपेठ तालुक्यातल्या, केल्या का नाही. कारण ह्याला निवडणूक लढवायची होती आम्हाला नंतर कळले आपले कट केल्यावर. म्हणजे एवढं कट कारस्थान हे रचणारा महाभाग, ह्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे हे आपण लक्षात ठेवा. ही सोनपेठवाल्याची जिम्मेदारी आहे, आम्ही तिकडे त्याची नीट करतो, तुम्ही त्याची चिंता करू नका. फक्त सोनपेठवाल्याला माझी हात जोडून विनंती आहे की ह्यानं लय हजारांना पैसे दिले आपल्या निवडणुकीत. लोकसभेत रेंगे पाटील साहेब, लोकसभेला कधी पैसे वाटले तुम्ही ऐकलं का, कधी बघितलं का? आयुष्यात पहिली वेळच बघितलं की लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटले जाते. आता महादेव जानकर साहेबाला देवेंद्र फडणवीसनं, एकनाथ शिंदेनं, अजितदादा पवारनं, पंतप्रधानांना सगळ्यांनाच मान देतात, पुन्हा समाजानं देतात त्याच्याकडे. पण ह्याला काय माहितीये की त्याला जे काय म्हणू लागलं मी येणारच येणारच, त्याला वाटलं तर मी एवढे पैसे दिलेत म्हणल्यावर मला तर मत मिळणारच. पण त्याला पैसे ह्या लोकांनीच हाणले, ह्याला कुठं माहिती. अर्धे ह्यानं हाणले, अर्धे लोकांपर्यंत गेले, लोक म्हणले घ्या ह्याचं, हे कुठं कुठं भेटणार आहे आपल्याला, त्या ठोकून यायची. म्हणून महादेव जानकर साहेब म्हणायचे की मी निवडून येणारच आहे, फक्त पैसे दिलेत हे म्हणून ते म्हणत होते. पण ते पैसे लोकांपर्यंत गेले नाही हे त्याला कुठं माहित होतं. त्याला निवडणूक झाल्यावर कळलं की हे माल आपल्याला काही शेवटपर्यंत पोहोचला नाही. मग त्याने बी बरोबर उलट काढलंय, त्या सय्यदच्या रूपाने त्याला देऊन टाकलं की रासपात. ते म्हणजे तू मी काशी केली, आता तूही काशी मी करतो. कमी जास्तीला मोहनरावचे वडील उभे आहेत, इकडं नाही ते इकडं. त्यामुळं आपण कुठं गाफील राहू नका. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपल्यामधला बी एक महाविकास आघाडीचा महाभाग आपल्या विरोधात उभा आहे, लक्षात ठेवा. आणि मतदान करताना जागरूकतेने करा. महाविकास आघाडीचा धर्म आम्ही सगळ्यांनी पाळला आहे. त्यांनाही आम्ही विनंती केली की साहेब हे असं बरोबर नाही, आपलं ठरलंय, तुम्हाला वरून पक्षाने तुमच्या जागा सोडून घेतली नाही त्याचा आमचा दोष आहे का. आता मला बी शिवसेना लढायची होती इथं पाथरी, आमचे बी लोक वाशिंग बांधून होते. पण आता रनिंग आमदार वरपुडकर साहेब असल्यामुळे त्यांच्या वाट्याला जागा गेली, आम्ही सगळ्यांनी आनंदाने स्वीकारली. तसं तुम्ही बी स्वीकारा ना, पण तुम्ही नाही स्वीकारली. आता भांबळे साहेब जिंतूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, 100% त्यांना निवडून आणणार हे तुम्हाला आज जाहीर करून सांग. तसंच आपल्याला वरपुडकर साहेबाला सुद्धा चांगल्या मताने निवडून आणायचे. ते आता आमदार होणार नाहीत, ते आता या राज्याचे कॅबिनेट मंत्री होणार आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या मतदारसंघाला एक चांगलं नेतृत्व लाभणार आहे आणि त्या नेतृत्वाच्या रूपानं आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्याला काहीतरी योगदान मिळणार आहे. आताच आपल्याला अमित भैया देशमुखांनी सांगितले की तुम्ही त्यांना आमदार म्हणून पाठवा विधान भवनात, त्यांना आम्ही मंत्री करू. त्यामुळे आता मी वेगळं काल मी अगोदर सांगितलं होतं, पण आज त्यांनी बोलून दाखवलं, म्हणजे आता दुधात साखर पडल्या म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. आपण बिनधास्तपणाने साहेबाच्या पाठीशी उभं टाका. आमचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे तन्मन धनानं काम करणार आहेत. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या ठिकाणी इमानदारीनं काम करायचे. शेवटी जेवायला उकडल्यावर बसावं पण वाड्या आपला असावा, एक मन आहे आपली. आणि जर वाड्यात आपला नसतं तर कुठेही बसलं तर मालच येणार नाही आपल्याजवळ चांगला चांगला. मग येईल आपली वरण भात पोळी भाजी तिकडे येईल, बाकी तिकडे, बाकी सगळं तिकडेच गायब. त्यामुळं आपण सोयीनं आपल्या माणसं निवडले पाहिजेत आणि त्यामध्ये सोयीचा माणूस आपल्या सुरेशराव वरपुडकर आहे, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्षाचा अनुभव आहे, राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. म्हणून मी तुम्हाला म्हणले की आता येणारा काळ त्यांचा कॅबिनेट मंत्री पदाचा असणार आहे.
त्यांना जर कॅबिनेट मंत्री पदाची संधी नसती तर आम्ही त्यांना उभं टाकू दिलं नसतं, आम्ही प्रेरणा द्यायलाच म्हणलं असतं हे करा पुढे. पण त्यांना मंत्री व्हायची संधी असल्यामुळे मी म्हणलं ताई आपण जरा थांबलेलं बरं, आपला आणखी पुढे काळ बराच आहे आपल्यासाठी. पण एकदा साहेबाची आलेली संधी दवडू नका. आणि ह्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला लोकशाहीतलं पवित्र दान मतदान आपल्याला या ठिकाणी करायचंय. आणि ती वरपुडकर साहेबाची निवडणूक निशाणी ही पंजा आहे हाताचा. त्या पंजाच्या निशाणी समोरचं बटन दाबून वरपुडकर साहेबांना बहुमतानं निवडून द्यावं अशा स्वरूपाची विनंती मी आपल्याला करतो. आपण या ठिकाणी बऱ्याच वेळापासून बसलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करून वरपुडकर साहेबाला 20 तारखेला चांगल्या मतानं निवडून देताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास, बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. परभनी शहर के बसमत रोड पर एक पेट्रोल पंप के पास बोरवेल मशीन रहे हुए ट्रक खड़ा हुआ था. ये ट्रक के नीचे बोरवेल में काम करने वाले मजदूर सो रहे थे. इसमें के एक मजदूर के सर पर से बोरवेल ट्रक का चाक चल जाने से उसकी जगह पर ही मौत हो गई है. ये घटना आज तारीख 6 नवंबर 2024 बुधवार के रोज सुबह 5 बजे से 6 बजे के दरमियान हुई है. अधिक जानकारी यह है कि मान सिंह, समारू सिंह, कुसरो ये ऐसे मैयत मजदूर का नाम रहते हुए ये मजदूर बोरवेल ट्रक पर काम किया करता था. हमेशा की तरह मजदूर गाड़ी के नीचे सोया करते थे. उस तरह ही वो आज बुधवार के रोज सोए हुए थे. मजदूर कुछ उठ गए और उठकर उन्होंने अपने मुंह हाथ धोकर अपने काम को लग गए थे. लेकिन एक मजदूर फिर दोबारा जाकर सो गया, ऐसा कहा जा रहा है. उसी दरमियान ट्रक ड्राइवर ने अपना ट्रक चालू किया, लेकिन मजदूर के सर पर से ट्रक चल जाने से उसकी जगह पर ही मौत हो गई है. इस घटना की जानकारी मिलते ही नवा मुंडा पुलिस थाने के पीआई मरे, पीएसआई इंगोले, पुलिस अमलदार चुड़ावकर, यादव, शेट्टे इन्होंने घटनास्थल पर जाकर पहुंचे और मृत शरीर को अपने कब्जे में लेते हुए उसको पोस्टमार्टम के लिए सरकारी अस्पताल में रवाना किया गया. इस मामले को लेकर नवा मुंडा पुलिस थाने में अपराध दाखिल करने की प्रक्रिया जारी थी. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें. अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें. साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें.